मुळातच हे कसं आहे, वेदांत वाचन आहे. इंजिनियर व्हायचं म्हणजे काय पुस्तक वाचून इंजिनियर व्हायचं नाही का? नाही का? डॉक्टर व्हायचं म्हटल्यानंतर सखोल अशा प्रकारचा मेडिकलचा अभ्यास करायला पाहिजे. मग आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला हे जे अध्यात्म ज्ञान आहे, इतर ज्ञान कशी आहे, सगळी पोट भरण्याचे ज्ञान आहे. इंजिनिअरिंगचं ज्ञान, मेडिकलचं ज्ञान, वकिलीचं ज्ञान, हे सगळी पोट भरून ज्ञान आहे. परंतु हे जे ज्ञान आहे हे पोट भरून ज्ञान नाही. उलट पोट भरायचं आपल्याला संपवायचं आहे, नाही का? पोट भरणं आपल्याला संपवायचं आहे, ते हे ज्ञान आहे. आणि म्हणून हे ह्या विश्वाच्या पलीकडचं सगळं ज्ञान आहे. कजा ज्ञानावर सगळं विश्व आधारित आहे, अशा प्रकारचं ज्ञान आहे. आणि म्हणून याला काय म्हटलेलं आहे, ही आपण मागं सांगितलं तुम्हाला, ही विद्या ही कशी आहे, राजविद्या, राजगुह्य, ही गुह्य आहे आणि सर्वश्रेष्ठ अशा प्रकारची विद्या आहे. म्हणजे याच्यापेक्षा पुढचं ज्ञान नाही. आणि हे ज्ञान कसं आहे, कल्याणकारी ज्ञान आहे. आणि हे ज्ञान आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी काय सांगितलेलं आहे, तर तो प्रतिपाद्य ईश्वरू व्हावं या गोचरू. श्रुतीचा निरंतर अभ्यास करेल. काय म्हटलेलं आहे, तर श्रुतीचा आपल्याला सतत अभ्यास करायला पाहिजे, रात्रंदिवस. त्याचं कारण काय आहे, तुम्ही जरी समजा आता घर झाडलं तरी काय होतं, सकाळचं जरी घर झाडलं तरी दुपारी कचरा होतोच, दुपारी झालं तरी संध्याकाळी कचरा होतोच. सकाळ जरी जेवलं तरी दुपारी भूक लागली, दुपारी जेवलं तरी 4 वाजता पुन्हा पोट रिकामं होतं, पुन्हा संध्याकाळी आहेच. नित्य उठून या खावयाची चिंता, तरी 4 वेळा खाऊन सुद्धा पोट भरत नाही. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, तर श्रुतीचा म्हणजे अहर्निशी सदा आपल्याला अनेक जन्माचा प्रश्न सोडवायचा आहे, अनेक जन्माचा. ते म्हणा आम्हाला नाही जमत, एवढं काय करायचं, एवढं नाही, एवढं काय करायचं म्हटल्यानंतर मग बसा मग, नाही का? इतक्या लवकर एसटी कुठं असते का? नाही का? 2 निदान 2:15 लाडीचं तरी एसटी ठेवायची. अशी चर्चा करता एसटी निघून गेली, बस म्हणावं घरी, असं नाही का? म्हणून आपल्याला जर ते ह्या काय करायचं आहे, आपल्या मूळ स्वरूपाला आपल्याला प्राप्त व्हायचं आहे. सुख हे आपलं मूळ स्वरूप आहे, ज्ञान आपलं मूळ स्वरूप आहे. आणि आपलं जे मूळ स्वरूप आहे तर ते कसे अत्यंत उज्ज्वल आहे, आनंददायक आहे, अविनाशी आहे. पाहिलं का? जन्म मरणाचा तिथं संबंध सुद्धा येत नाही. असे तुम्ही आहात, तुम्ही दुःखी नाहीत किंवा इतकी मामुली सुख सुद्धा, सर्व सुखाचे आगरण बापर तुम्हा, सर्व सुखाचं आगर, सुखाचा समुद्र. आता हे देव जीव जे आपण म्हणतो ना, आता ही गोष्ट काढून टाकायची. तो देव आणि मी, देव मी वेगळा आणि मी वेगळा, हे द्वैत काढून टाकायचं आहे. तर देव म्हणजे मी आणि मी म्हणजे देव आहे. आणि याच्याकरता आपल्याला काय करावं लागणार आहे, आपल्या बुद्धीमध्ये जे चुकीचे विचार संस्कार झालेले आहेत, विचार दृढ झालेले आहेत, इतके पक्के झालेत, इतके पक्के झालेत की आपल्याला देव किंवा आपल्याला मी कोण असं जर म्हटलं आपल्याला पटत नाही, आपल्याला पटत नाही. हे जग नाही जास्त सांगितलं तर कोणाला पटेल का? कोणालाही पटत नाही. परंतु हे काय करायचं आहे आपल्याला, हे निरंतर आपल्याला सतत हाच विचार करायचा आहे. काय विचार करायचा, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे. आणि आता विचार आपला काय, किती जरी चिंतन जरी केलं तरी परंतु आपल्याला काय होतं, कोणी काय बोललं का धक्का बसतोच, कमी जास्त आलं का वर खाली होतच. त्याचं कारण काय आहे, त्याचं कारण की आपल्यावर जे राज्य करतंय तर ते अविद्येचं राज्य आपल्यावर आहे. आपण अविद्येच्या आधिपत्याखाली आपण आहोत आणि जीव या ठिकाणी राज्य करतोय. जो मुळातच ज्यानं स्वरूप कधी पाहिलेलं तो साक्षात परब्रह्मच आहे. आपला जो जीव आहे तो ब्रह्मस्वरूप आहे, तो साक्षात ब्रह्मच आहे. परंतु त्यालाच माहीत नाही मी कोण आहे. ह्या देहामध्ये वास्तव्य करतो म्हणजे तो म्हणतो मी देहच आहे, नाही का? मी देहा एवढाच आहे, देह म्हणजे मी आहे, देह म्हणजे माझा आहे, हे सगळं काय माझं आहे, म्हणजे इतकं त्याला अज्ञान निर्माण झालेलं आहे. आणि हे जे अज्ञान आपल्या बुद्धीमध्ये अगदी हजारो कोटी वर्ष आपल्या बुद्धीमध्ये त्याच विचारांना आपण बहुता एका अवांतर होऊ, अहंकाराचा भूत संचारू आणि म्हणून झाला विसरू आत्मबोधाचा. आपला आत्मबोधाचा विसर पडलेला आहे आपल्याला. मी कोण याचा विसर पडलाय. आणि तो इतका विसर पडला की सांगून सुद्धा इथं आपलं म्हणलं, आपण म्हणतो पेन कुठं ठेवला, पेन सापडत नाही, ते काय त्या ठिकाणी ठेवलं.
एकदा सांगितलं का लगेच सापडतं. बरोबर आहे ना. मग इथं व्यवहारातली कामं तत्काळ होतात, पण हे तसं नाही ना. हे जन्मजन्मीचे संस्कार आपले आहेत. किती जरी नाही म्हटलं तरी माणूस देवबुद्धी काही टाकीत नाही आणि आत्मबुद्धी काही स्वीकारित नाही. तुझा सर्व नाश असं जरी कळलं तरी तो म्हणतो चला, काय म्हणतो, चला पाहता येईल, पाहता येईल. आणि म्हणून इथं माऊली म्हणतात, झड जोडून बैलाने ये भक्तीचे वाटेला, जिया पावसी अभ्यंग निज धाम माझी. आपण भक्तीच्या मार्गाने जर गेलो तर आपल्या मूळस्थानाला प्राप्त होतो. 84 लाख सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तर म्हणतो, प्रत्येक कार्यक्रमात सांगण्यासारखी गोष्ट आहे, प्रत्येक वेळेला सांगण्यासारखी गोष्ट आहे. काय सांगायचं आहे प्रत्येक वेळेला तर संसार दुःखमुळं चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कुठे रात्रंदिवस तरी या देहाच्या बांधोडी न पडीची. देहाच्या तुम्ही याच्यामध्ये जर ह्या अडकलं ना देहाच्या बंधनामध्ये, देहाच्या सुखदुःखाच्या सागरी न बुडीची. देहाच्या मध्ये अडकू नका. देहाचं चांगलं झालं तरी उड्या मारू नका, वाईट झालं तरी दुःख मानू नका. देहाच्या कोणत्याही धर्माचा स्वीकार करू नका, कारण देहाचा आणि तुमचा संबंध नाही. किती प्रचंड वादळ आलं तरी आकाश जागचं हलत नाही. हलतं का आकाश जागचं? किती प्रचंड वादळ आलं तरी आकाश जागचं हलत नाही. सगळं जरी समजा रान पेटलं तरी आकाश एवढंसं जळत नाही. मुसळधार पाऊस पडला तरी आकाश एवढंसं ओलं होत नाही. समुद्राच्या तळाशी सुद्धा आकाश कसं असतं? कोरडं ठणठणीतच असतं, नाही का? समुद्राच्या तळाशी सुद्धा आकाश ठणठणीत असतं. तुम्ही एवढं समुद्र कशाला पाहायला जाता, नाही का? समुद्र कशा पाहायला जाता तर तुमचं पाण्याचं पिंप आहे, त्याच्या तळाशी सुद्धा आकाश कोरडच आहे. समुद्राच्या आपल्या पिंपाच्या तळाशी जे आकाश आहे, पिंपामध्ये आकाश आहे का नाही? पिंपामध्ये आकाश आहे. पण काय झालं, पिंप भरलं पाण्याने, ते आकाश झाकून गेलं. बरोबर आहे का नाही? पिंपातलं आकाश झाकून गेलं. परंतु आकाशातलं कोरडं पाणी किती जरी ओतलं, फ्रीज मधलं पाणी जरी ओतलं तरी आकाश कसं आहे? कोरडच. कशावरून म्हणाल तुम्ही? तळाशी हात घालून पहा, नाही का? तळाशी हात घालून पहा, मग कळंन का नाही आकाश कोरडं आहे का नाही? कळंन का नाही? हात घालू, हात कोरडा निघन का? मग कसं काय म्हणायचं आकाश कोरडे? पिंप पालथं करा आणि हात घाला, पहा ओलं होतं का? आत्ता पाण्यानं गज भरलेलं होतं, पण ते पिंप पालथं करा आणि मग तळाशीपर्यंत हात घाला आणि मग तुमच्या लक्षात येईल का आत्तापर्यंत हे ओलं होतं. आता हात अख्खा हात घातला तरी सुद्धा हात कोरडाची. म्हणजे आकाश कसं आहे? कोरडा आहे. हे आता कशा करता सांगितलं? साध आकाश सुद्धा कशामध्ये लिंपत नाही, लिप्त होत नाही. मग तुमचा आत्मा सुद्धा काय आहे? या संपूर्ण देहामध्ये आत्मा वास्तव्य करतो. पाहिलं का? नकशिकांत त्या परमात्म्याचं वास्तव्य आपल्या देहामध्ये आहे. नकशिकांत अगदी पार सगळ्या संपूर्ण शरीरामध्ये कुठेही सुई टोचून पहा, नाही का? गुपचूप सुई टोचा लगेच असं नाही का? म्हणजे आणि ते कुणामुळे कळतं? तर आत्मा आहे म्हणून कळतं. आता सुई आत्मेला टोचली का? सुई आत्मेला टोचली नाही. शरीराला सुई टोचली, परंतु शरीरामध्ये आत्मा होता आणि त्या आत्म्यामुळे कळलं काही तो सुई टोचली, नाही का? परंतु शरीरामध्ये देहामध्ये आत्मा असतो, परंतु देहाला किती दुःख जरी झाली, पहा बरं का, देहाला किती जरी दुःख झाली तरी त्यातला आत्म्याचा आनंद एवढाही कमी होत नाही. उलट त्या देहाची दुःख आत्म्याला कळत सुद्धा नाही, लिप्त तर होत नाहीच. याचाच देह ना हा, तुमचाच देह, तुम्ही आत्मा आहेत ना, मग तुमचाच देह आहे ना. मग देहाला पारा जळू द्या, तोडू द्या, तुटू द्या देह, तरी सुद्धा आतला आत्मा आनंदीच असतो. आत्मा कसा आहे? आनंदी असतो. किती दुःख जरी झाली आत्मा आनंदी असतो. आणि तुमच्या घरामध्ये किती समजा 2-4 गाड्या एका वेळेला आल्या चांगल्या, तरी आत्म्याला आनंद झाला का? म्हणतो बरं झालं गाडी आल्या घराच्या, तरी त्याचा आत्म्याला आनंद नाही. मग ते आत्म्याचे धर्म आपण शिकतो. तुम्ही म्हणा एका प्रबोध काय सांगतोय? मी आत्मरूप आहे. प्रबोधाचं चिंतन तुम्ही करताना प्रबोधाचा अर्थ काय होतो? तो आत्मा, ते ब्रह्म म्हणजे मी आत्मा आहे, ते ब्रह्म म्हणजे ब्रह्मच, ते मीच आहे. मग अशा प्रकारचं ते ब्रह्म कसं आहे? ते ब्रह्म तुम्ही आहात. आणि मग तो आत्मा जो आहे काय होतो?
कितीही दुःखाचे आघात जरी झाले आणि किती आनंद जरी झाला तरी त्या दुःखानं आत्मा दुःखी होत नाही आणि त्या आनंदानं आत्मा काय होतो, आनंदी सुद्धा होत नाही. कसं असतं त्याचं मूळ स्वरूप जे आहे, मूळ स्वरूप कसं असतं, जसंच्या तसं असतं. आत्म्याचं मूळ स्वरूप जसं जसं, आणि आपण तो आत्मा आपण आहोत. आणि म्हणून या आत्म्याची लक्षणं काय आहेत. देहाचं माझं तुम्हाला सांगतो, पाहुणा असतो. पाहुणा घरामध्ये पाहुणा आला, 8 दिवस आपला जवळचा पाहुणा आहे, किती जवळचा पाहुणा असला, मग आता पाहुणा घरामध्ये आहे. मग आता तुम्हाला घरातल्या माणसाला लॉटरी तिकीट आणि 10 लाख मिळाले, घरातल्या सगळ्यांना आनंद होतो. काय झालं, लई चांगलं झालं, लई चांगलं झालं, पण मजा करतात. त्या पाहुण्याला काय, पाहुणा म्हणतो लई चांगलं झालं, खरंच लई चांगलं झालं, नाही का. पाहुणा सुद्धा काय करत होता, उड्या मारीत होता, फार चांगलं झालं म्हटलं. आणि मग काय झालं, संध्याकाळी चोरी झाली, लई लोकांना हाणलं, पाहुणा आपला वर झोपला होता टेरेसवर, नाही का. सकाळी आला तर पाहुणे आईकडे खाली बराच गाजर चाललाय, आणखी एक गुजरी आगाऊ घेतली, झोपला. सकाळचा खाली आला, म्हणलं काय एवढं झालं तुम्हाला नाही का, मला काय माहितीच नाही. मग सकाळी सगळ्या घरामध्ये रडारड, आणि हाही थोडासा वाकडं तोंड करून बसला. मग याला दुःख झालं का. पाहुणा जो असतो घरामध्ये किती आनंद झाला तरी तो आनंद दाखवतो, पण बाहेरून आनंद दाखवतो का नाही, खरा आनंद नसतो. घरामध्ये जर वाईट संकट जर कोसळलं, घरातले सगळेच लोक काय करतात, धाय रडतात. हाही थोडासा रडतो, थोडंसं वाकडं तोंड करतो, पण याला दुःख झालेलं नसतं. कारण हा काय असतो, पाहुणा असतो, नाही का. काय असतो, पाहुणा असतो, म्हणजे साक्षी असतो तो. त्यांनी सगळं पाहिलं, नाही का. चांगले प्रसंग पाहिले, वाईटही प्रसंग पाहिले, परंतु चांगल्या प्रसंगाने खरं जर पाहिलं तर त्याला काही आनंद झाला नाही, खरं जर पाहिलं त्याला काही दुःखही झालं नाही. मग तो कसा होता, घरात राहत होता, परंतु घरामध्ये तो अलिप्त होता. तसे आपण काय आहोत, आपण सुद्धा पाहुण्यासारखं आपण राहायचं आहे. काय करायचं आहे, मग परमार्थ कसा का ह्या जगात कसं राहायचं, पाहुण्यासारखं राहायचं. आणि परमार्थ मात्र घरधण्यासारखं करायचं. काय करायचं, काम मात्र कसं करायचं, घरधण्यासारखं करायचं. परमार्थ घरधण्यासारखं करायचं. आणि जगामध्ये कुटुंबामध्ये राहताना मात्र पाहुण्यासारखं राहायचं आहे. आणि आपलं ते राहता आलं पाहिजे. आणि याच्याच करता आपण परमार्थ करायचं, हे शास्त्र समजून घेण्याकरता. ज्याला हे शास्त्र समजलं त्याचे आपोआप काय होतात, तर त्याची खुंटलिया धावा तृष्णेची आहे. तत्वज्ञान तुम्हाला, आत्मज्ञान तयार आहे, पण इथं तत्वज्ञानाची गरज आहे, नाही का. आत्मज्ञान तयार आहे, तत्वज्ञानाची गरज आहे. मग तुम्हाला एकदा आत्मा असं जर कळलं तर आपलं सुद्धा काय होतात, इच्छेच्या धावा आपोआप थांबतात, नाही का. इच्छेच्या धावा, आत्मा आहे म्हणून देह चालतो, परंतु कसं आहे, आत्मा आहे म्हणून देह चालतो, परंतु आत्म्याचं ह्या जगामध्ये काहीच नाही. त्याला सुखाकरता कशाची गरज नाही, बरोबर आहे ना. आपली सगळं आपलं दुसऱ्यावर लावलं, सुखही दुसऱ्यावर लावलं, म्हणतो आपण पूर्ण परावलंबी आहोत. कोणी काय बोललं का दुःख झालं, नाही का. जेवायला नाही बोलवलं का वाईट वाटलं, नाही का. कुणी जर नमस्कार नाही केला ते वाईट वाटलं. मनासकळचा एवढे पैसे मिळायला पाहिजे होते, पैसे नाही मिळाले का दुःख झालं, नाही का. परंतु आत्म्याला तो इतका सुखी आहे, इतका सुखी आहे का तो दुःखी कधीच होत नाही. दुःख त्याच्यामध्ये शिरकाव करू शकत नाही, इतका तो सुखी आहे, नाही का. इतका तो सुखी आहे, त्यामुळे दुःख त्याच्यामध्ये शिरकाव करू शकत नाही. आणि त्याच्यामध्ये तो इतका आनंदी आहे का त्याला बाहेरच्या आनंदाची गरजच नाही ना, बाहेरच्या आनंदाची गरज नाही. आणि मग तुम्ही जर आत्म्याचे धर्म जर आपण जर धारण जर केले, काय केले, आत्म्याचे धर्म जर धारण जर केले, म्हणूनच काय करायचंय, हाच विचार आपल्याला करायचा आहे. तुम्ही देह नाहीत, देहाचा नाश झाला तरी आत्म्याचा नाश होत नाही, नाही का. देह जन्माला आला म्हणून आत्मा जन्माला आला नाही. देह जन्माला येण्याच्या आधी आत्मा होता, आताही त्या देहामध्ये आत्मा आहे. आणि देहाला जाळून जरी टाकलं तरी तो आत्मा जसा तसाच आहे. आत्म्यामुळं देह चालतो, नाही का. आत्म्यामुळं देह जर मेला तर आत्म्याचं काही बिघडत नाही. परंतु आत्मा जर बाजूला सरकला
तर द्यायचं मात्र काही चालत. श्वास बंद करा तुमचा, श्वास बंद करा, नाही का? श्वास बंद केला की सगळं काही थांबतं. आणि म्हणून कसं आहे तर तुमचा आणि तुम्ही असा भरतो असा जो आकाशासारखा आत्मा, आत्मा कसा आहे? आकाशासारखा आहे, नाही का? ब्रह्म हे जाणावे आकाशासारखे. आकाशासारखं म्हणजे कसं आहे? आकाशामध्ये काहीच नाही होती सगळी. जेव्हा सुरुवातीला जागा पाहिलं तेव्हा ना सगळी जिकडे तिकडे शेतच शेत होती, नुसती शेतच होती. व पूर्वी काय होतं का? काही नव्हतं. आता हे झालं. मग जरी झालं तरी काय आता झालं, पण भूकंप झाला का एकही जागेवर राहायचं नाही. आणि म्हणून हे जे झालेलं आहे हे काही सत्य नाही. म्हणून ब्रह्म हे जाणावे आकाशासारखे, नाही का? पण सत्य ते स्वरूप वेगळीची. ब्रह्म जरी आकाशासारखं कसं आहे? व्यापक आहे. आणि आकाशामध्ये जसं झाड नाही, झुडूप नाही, झाडाला पानं, फुलं, फळं, खोड, फांदे असतात. घराला दारं, खिडक्या, भिंती, छत, जमीन असते. आपला हात, पाय असतात. पक्ष्याला पंख असतात, चोच असते. भांड्याला सुद्धा काय असतं? झाकण असतं किंवा काही हे असतं. पण आकाशाला काहीच नाही, आकाशाला काहीच नाही. म्हणून हे ब्रह्म कसं आहे तर अत्यंत व्यापक, अत्यंत व्यापक, नाही का? न सरे लुटिता मागे बहुत जनी जुनाट हे काढे उघडली. हे शिवपीठ हे जुनाट आणि ज्ञानाबाई तेथे मुलट. हे फार जुनाट आहे. हे कधीच आहे? फार जुनाट, फार जुनाट. याच्या आधी किती जुनाट आहे? याच्या आधी काहीच नव्हतं, सगळं याच्यानंतरच. त्याच्या आधी काहीच नव्हतं. इतकं हे जुनाट आहे. आणि अजून कधीच न संपणार. तुम्ही म्हणा किती वर्षांनी, किती कल्पांनी, नावच घेऊ नका. संपणं हा त्याचा धर्म नाही, नाही का? आता समुद्र आहे पा, समुद्र आता किती वर्ष झाली या पृथ्वीची उत्पत्ती होऊन? किती पाणी आपण वापरलं माहिती ना तुम्हाला? समुद्रातलं किती पाणी आपण वापरलं असेल? नद्या नाले गच्च भरून जातात, तुफान पाऊस पडतो, नद्याच्या नद्या वाहतात. आता एवढं पाणी समुद्राला जातं का? मध्ये किती पाणी असं जातं. पण समुद्रात तेवढाचे जेवढा पूर्वी होता एवढं पाणी, इतकी वर्ष लोकांनी पाणी वारे माप पाण्याचा वापर केला, परंतु अजून समुद्र तेवढाचे. समुद्र कमी झाला. इथं एक दिवस आपण 2 टाक, खालची टाकी भरली, वरची टाकी भरली, सगळी टिपाडं भरून ठेवली, भांडी भरून ठेवली. पण उद्या पाणी नाही आलं, उद्या दिवस भागलं, परवा दिवशी नाही पाणी आलं का ठणठणाट, नाही का? खडखडाट सगळा. पाणीच नाही, काय करायचं? विचारा, पाणी नसेल तर काय आपलं असं. पण समुद्र कधी आटला नाही का? समुद्र कधी आटला नाही. हे ब्रह्म असं आश्चर्यकारक आणि सर्व षड्गुण ऐश्वर्य संपन्न आश्चर्यकारक. त्याचा आनंद कधी ओसंडत नाही, सुख कधी वाढत नाही. जसं तसं काही का त्याला दुःख द्यायची ताकद जगात कोणाची नाही, नाही का? त्याला दुःख द्यायची ताकद कोणाची नाही. कोणत्या आहे का ताकद त्याला दुःख द्यायची ताकद? असं आपलं स्वरूप आहे. आजही आपण तसेच आहोत. परंतु मध्यंतरीच्या काळाची भ्रांती झाली, ती भ्रांती आपल्याला घालवायची आहे. फक्त इथं परमार्थ करायचा म्हणजे भ्रम घालवायचा. आताही तुम्ही ब्रह्मच आहात. हा माणूस काय करतो? झोपतो. झोपेमध्ये त्याला अनेक स्वप्न पडतात, परंतु वस्तुतः तो पलंगावर आरामशीर झोपलेला असतो. काही एक घडलेलं नसतं, परंतु काय होत्याच नव्हतं आणि नव्हत्याच होतं. स्वप्नामध्ये असंख्य घटना होऊन जातात, बरोबर आहे ना? परंतु तो मात्र जसा तसाच पलंगावर शांत झोपलेला असतो. तसं ब्रह्म, शेषशाही ब्रह्म तुम्ही, तसंच असंख्य जन्म आले आणि गेले, जगाच्या उत्पत्त्या झाल्या, ब्रह्मांड आले आणि गेली, परंतु आत्मरूप मात्र तसंच. हा भ्रम घालवायचा. तो आपण दुःखी का? आपण मी आत्मा आहे म्हणून तर आपल्याला काय करायचं आहे? याच्यासाठीच अभ्यास करायचा आपल्याला, आणि सखोल अभ्यास, शास्त्र. मग आता एखाद्याला आपण जरा त्या मुलाचा दृष्टांत तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला मला त्याच पुरीशी लग्न करायचं, त्याच पुरीशी लग्न करायचं, सगळ्यांनी पूर्वपर्यंत सांगून पाहिजे. पार अगदी जीव तोडून सांगितलं, बाबा तुला पार वाटेल ते कर, तुला पाहिजे तशी पोरगी. तुला पाहिलं तर तुला 2-3 मोटरसायकल घेऊन
2-3 गाड्या घे तुला, नाही का, 4 व्हीलर 2-3 गाड्या घे, पण ती पोरगी तू करू नाही म्हटलं. ते बरं त्याचं चितून मग डोकं असं की त्याचं त्याच पोरीवर लक्ष बसलं, तीच पोरगी करायची. होतं ना असं माणसाला, नाही का. मग आत्महत्या उगाच करतात का? झालेलं आहे किती लग्न नाही जमलं त्या व्यक्तीशी का आत्महत्या करतात, किती कशा दुर्घटना घडतात. मग त्याला बरोबर सांगून पाहिलं, बाबा तू त्या पोरीच्या नादी लागू नको, तुला वाटेल तिच्यापेक्षा कितीतरी सुंदर पोरगी तरी, नाही का, पण त्याच्या डोक्यात तीच बसली. मग आता तसंच प्रपंच आपल्या डोक्यात फिट बसलाय, मी आणि माझं फिट बसले. किती सांगावं तरी माणसाला पटत नाही. त्याला पूर्णपणे सांगितलं त्याला पटत नव्हतं. मग त्या आजीबाईचा दृष्टी तुला माहिती आहे. मग आजीबाई काय म्हणली, तिनं हे केलं म्हणजे मी तिची बहीण होती त्याच गावात, बहिणीकडे जायचं म्हणून ती मी निमित्त शोधलो आणि 8 दिवस तिथं राहिले. 8 दिवसांनी आली, म्हणजे खरं बाबा ते पोलीस दिवस चाललं होतं, काय झालं म्हणतो. नाही सगळे ऐकत, ते नकोच म्हणतात. अरे काय येड्या, काय त्यांचं ऐकतो, काय त्यांना कळतंय म्हटली. एवढी सोन्यासारखी पोरगी, एवढी देखणी, जशी बाहुलीच फटांगलाच म्हणली नुसतं, फटांगला म्हटली नुसती, काय कोणाचं ऐकतं म्हणली. काही झालं तरी म्हणजे माझी बाबा इच्छा आहे ती पोरगी तू सोडूच नको. बरं घर तर म्हणे काय आहे बाबा, बाबा त्यांचं जळता जळायचं नाही, 100 वर्ष पेटून जर दिलं तर 100 वर्ष बी जायचं नाही, एवढं ऐश्वर्य. बरं प्रतिष्ठा केवढी, अख्ख्या जिल्ह्यात त्यांच्याशिवाय पान आलत नाही. बरं माणसं प्रेमानं एवढी चांगली का जीवाला जीव द्यायला मागं पुढं पाहिजे नाही. आणि तुला काही याड लागलं म्हणतो, ती पोरीला कुशल नाही म्हणतो मी नाही म्हणतो, तुला काय करायचं, तू मागं हाटूच नको, ती पोरगी कर म्हणतो. आजीबाई लई चांगलं झालं म्हणून. मग काय कर म्हणजे, मग तू असं कर म्हणतो, माझे वडील ऐकत नाही ना आई ऐकत नाही, त्या दोघांनी ऐकलं का मग काळजीच नाही. ती म्हणजे तुला काय करायचं मी त्यांना सांगते. काय म्हणती, तुला काय करायचं मी त्यांना सांगते म्हटली, पण तू मागं हाटू नको. म्हटलं मी हाटणारच नाही, मला तर तेच पाहिजे. बाबा पण तुला कोणी काय सांग, एक मी तुला आधी सांगून ठेवतो, म्हणजे आता मी हाटायला पेटले की तुझं त्याच पुरुषी लग्न लावायचं, तुझं लग्न लावायचं तर त्याच पुरुषी लग्न लावायचं. तू मागं हाटूच नको. तू म्हणतो आजी मी मागं हाटणारच नाही, बरोबर का म्हणते, हाटायचंच नाही. पण म्हणते बाबा तुला कोणी काही सांगेल, पण मी तुला खरं सांगते, उद्या तू मागं पुढं करशील म्हणून तुला आजी सांगते. काय म्हणतो का बाई, आजी म्हणते बाळा, अरे तिला पण तिच्या मांडीव असा पांढरा डागी म्हणते, असा रुपा एवढा थोडासा डागी. समजा काय सांगते आजी, तू म्हणतो आजीबाई म्हणू नको, तू म्हणतो असं काय करते बाळा, असं नको नको. तो म्हणतो आजीबाई तू या पाया पडतो त्या पोरीचं नाव घेऊ नको. ती म्हणते मी तुझ्या आईबापाला सांगते ना, आईबापाला सांगूच नको म्हणतो. आता ते जरी म्हटले तरी मला ती पोरगी करायची नाही. बाबा माझं ऐकणार आहे सोन्या, त्याला तोंडून हात करायला एवढं ऐकलंही पोरगी चालली म्हणून तो पेटली ती पोरगी तिकडं. काय किती वेळ लागला सांगा ना, किती वेळ लागला. मग याच्याकरता त्याला दृष्टांत, त्याला हे सांगावं लागलं. जसं आपल्याला जग हे दुःखरूप आहे, जग हे दुःख, जगाचं खरं स्वरूप. ती मुलगीवरून गोंड दिसत होती, सुंदर दिसत होती, सगळ्यांना आवडत होती, परंतु गुह्य कोणाला माहीत नव्हतं. जसं हे जग बाहेरून गोंडच आहे, सुखदायी वाटतं, आनंदीदायक वाटतं, चांगलं वाटतं, हवस वाटतं, परंतु याचं गुह्य काय आहे, हे विनाशी आहे, दुःखरूप आहे. याचं गुह्य आहे नाही का, हे गुह्य आहे. आणि आजीनं काय केलं, युक्ती लढवली आणि त्याला बरोबर तो म्हटला काही कर. आजी म्हणा तू या पाया पडतो, आता या पुरीचं नाव घेऊ नको. झाला का नाही निर्धार. तसं तुम्हाला ह्या जगाचं वर्म जर कळलं, 2 गोष्टी कळाव्या लागतात, जगही कळावं लागतं आणि ब्रह्मही कळावं लागतं. जग कळणं म्हणजे काय, ब्रह्म कळणं म्हणजे काय. जगाचं स्वरूप कळणं आणि ब्रह्माचं स्वरूप कळणं. जगाचं स्वरूप कळणं याला म्हणायचं जग कळणं, ब्रह्माचं स्वरूप कळणं याला म्हणायचं ब्रह्म कळणं. मग जगाचं स्वरूप कसं आहे, जग कशापासून झालं तर मायेनं जग तयार केलं, मायेपासूनच जग झालं, मायाच ही जग झाली. काय झालं, ही मायाच ही जग झाली. आणि मग माया, मुळात माया कशी आहे तर असत, जड आणि दुःख, ही माया आहे, ही माया आहे.